आनंदी जीवनाचे रहस्य, देवाच्या प्रीतीत राहून देवाला संतोष देणे आणि स्वतःही संतुष्ट राहणे. काय आपण याप्रमाणे करीत आहात? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, बहुतेकांमध्ये ही एक सवय असते की दुसऱ्यांना संतुष्ट करावे, दुसऱ्यांनी आपल्याविषयी चांगले बोलावे. परंतु असे करीत असताना आमचा निर्माणकर्ता परमेश्वर याला आपण संतुष्ट करावे हे बऱ्याच वेळा बहुतेक जण विसरून जातात. देव आमच्यावर प्रीती करीत असतो. त्याची प्रीती आम्हाला सदैव प्रेरणा देणारी असते. म्हणूनच आम्ही त्याच प्रेरणेने देवाला संतुष्ट करावे. आज आपण एखाद्याच्या कृतींचे सार्वकालिक परिणाम प्रतिबिंबित करून देवाला संतुष्ट करणारे जीवन जगण्याचे महत्त्व काय आहे हे आजच्या अध्ययनातून आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही करिंथकरास दुसऱ्या पत्राचे अध्ययन करीत आहोत. हे पत्र पौलाने लिहिलेले आहे. तो लिहितो की त्याला प्रभूजवळ हजर राहण्याची उत्कंठा लागली आहे. शरीरामध्ये राहणे म्हणजे प्रभूपासून गैरहजर राहणे हे त्याला माहीत आहे. तरीही जितके दिवस या शरीरामध्ये आपण आहोत तितके दिवस देवाला संतुष्ट करण्याचा इशारा पौल आम्हाला देत आहे. देवाला संतुष्ट करणारे होण्यासाठी खुद्द प्रेषित पौल झटत होता, तर तुम्ही आणि मी किती विशेष रीतीने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 9 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 9 वचन. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. श्रोत्यांनो, इतर कोणत्याही महत्त्वाकांक्षेपेक्षा देवाला संतुष्ट करण्याची महत्त्वाकांक्षा फार महत्त्वाची आहे. मी देवाची सेविका आहे. त्यासाठी मी काही गोष्टी सतत लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते. मी खरोखर त्याची सेविका आहे हे पूर्णपणे मला निश्चित करायचे आहे. आणि त्यामध्ये पहिली गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे की मला त्याच्यासमोर उभे राहायचे आहे व त्याला माझ्या सेवेचा हिशोब द्यायचा आहे. तुम्हालाही त्याच्यासमोर आपल्या सेवेचा हिशोब द्यावा लागेल. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागेल. या विचारामुळे त्याला संतुष्ट करेल अशी सेवा सादर करण्यास मला प्रेरणा मिळते आणि मला खात्री आहे की आपणाला सुद्धा त्यामुळे प्रेरणा मिळते. पौल 10व्या वचनात पुढे लिहितो, कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. श्रोत्यांनो, हे न्यायासन आहे. शब्दशः बिमा हे न्यायासन आहे. करिंथ शहरामध्ये अद्यापही न्यायासन आहे, ज्याचे अवशेष पाहायला मिळतात. शहरातले न्यायाधीश नागरिकांना भेटत असत व काही गोष्टींबाबत ह्या ठिकाणी न्यायनिवाडा करीत असत. तेथे जीवन मृत्यूचा प्रश्न नसे. येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर फक्त विश्वासणारे येतील. हा न्यायनिवाडा त्यांच्या पापांचा होणार नाही, कारण त्यांच्या पापांचे प्रायश्चित ख्रिस्ताने वधस्तंभावर आधीच भोगले आहे. त्यांना पारितोषिक मिळेल की नाही ह्याविषयी हा न्याय असणार आहे. जेव्हा पौल म्हणतो की आपणा सर्वांस न्यायसनासमोर प्रगट केले जाईल, म्हणजे तो हे विश्वासणाऱ्यांना उद्देशून लिहित आहे. आपण सर्व जे विश्वासणारे त्या आमचा न्याय करण्यात येईल. जे आम्ही आमच्या शरीराकडून केले त्याप्रमाणे आमचा न्याय करण्यात येईल. या शरीरात असताना
या पृथ्वीवर असताना आम्ही कसे जगलो, आम्ही आमचे ख्रिस्ती जीवन कसे जगलो, त्यावरून आमचा न्याय करण्यात येईल. जेव्हा आम्ही प्रभूच्या समक्षतेमध्ये जाऊ, तेव्हा आमची ही नाशवंत शरीरे नष्ट झालेली असतील. तो आम्हाला विचारेल, तुम्ही तुमच्या शरीराचा उपयोग कसा केला? पृथ्वीवर असताना तुम्ही कसे जगला? फिलिप्पेकरांना पत्र लिहिताना पॉल फिलिप्पेकरास पत्र 1 अध्याय आणि 21 वचनात या प्रश्नाला उत्तर देतो. फिलिप्पेकरास पत्र 1 अध्याय आणि 21 वचन. तो म्हणतो, कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. त्यानंतर तो ख्रिस्तासोबत राहण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त करतो. तसेच अधिक काळ जगण्याचीही इच्छा तो व्यक्त करतो. कारण तसे झाल्यास तो फिलिप्पेकरांची सेवा करू शकेल. त्याला जास्त काळ यासाठी जगायचे आहे की त्यामुळे तो ख्रिस्ताची सुवार्ता आणखी काही काळ गाजवू शकेल. श्रोत्यानो, एकदा एका उपदेशकाने सभेच्या शेवटी विचारले की किती लोक आज स्वर्गात जाऊ इच्छितात. एका मुलाला सोडून सर्वांनी हात वर केलेत. उपदेशकाने त्या मुलाला विचारले, काय तू स्वर्गात जाऊ इच्छित नाहीस? त्या मुलाने उत्तर दिले, जाऊ इच्छितो, पण आज जाणारे पुष्कळ आहेत, मी नंतर जाईन. त्या मुलाप्रमाणे श्रोत्यांनो बरेच लोक आहेत जे आता स्वर्गात जाऊ इच्छित नाहीत. पौलाला स्वतःच्या शरीरामध्ये ख्रिस्ताला गाजवता यावे व त्याला संतुष्ट करता यावे, पौलाला बक्षीस मिळावे अशी त्याची इच्छा होती. शक्य तितके दिवस या शरीरामध्ये राहून देवासाठी शक्य तितकी सेवा करायची माझी सुद्धा इच्छा आहे. या ठिकाणी विश्वासणाऱ्यांसाठी प्रेरणा आहे. एक दिवस आम्हा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर उभे राहायचे आहे व आमच्या जीवनाकरिता त्याला उत्तर द्यायचे आहे. त्याला आमच्या जीवनाचा वृत्तांत द्यायचा आहे. मला आपणाला सांगू द्या श्रोत्यानो, की हा न्याय निवाडा प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलेला मोठ्या सफेद राजासनावरचा न्याय निवाडा नाही. प्रगटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय 11 ते 15 वचने त्याविषयी आम्हाला सांगतात. ही वचने आपण वाचू शकता. प्रगटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय 11 ते 15 वचने. ह्यामध्ये या न्यायसनाचे वर्णन केलेले आहे. त्या न्यायसनासमोर फक्त अविश्वासणारे, अर्थात ज्यांनी ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला नाहीत, ते लोक उभे राहतील. पुन्हा एक वार मी आपणाला सांगू इच्छिते की ह्या न्यायसनासमोर विश्वासणाऱ्यांचा न्याय होणार नाही. त्या न्यायसनासमोर फक्त अविश्वासणारे, अर्थात ज्यांनी ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला नाही, ते उभे राहतील. त्यांचा न्याय होईल. जर तुम्ही विश्वासणारे आहात तर तुमचे नाव जीवनी पुस्तकात नोंदलेले असेल व तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. तथापि तुम्ही बीमासमोर ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर उभे राहाल. तुमचा न्यायनिवाडा पारितोषिकासाठी करण्यात येईल. तुम्ही आणि मी त्याच्यासमोर उभे राहू. त्याला संतुष्ट करण्यासाठी या गोष्टीमुळे आम्हाला प्रेरणा मिळायला हवी. मग जेव्हा आम्ही त्याच्या समक्षतेमध्ये येऊ तेव्हा तो म्हणेल, शाब्बास, भल्या व विश्वासू दासा. दुसरी प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे प्रभूचे भय किंवा प्रभूचा धाक. प्रभूचे भय लोकांची मने वळविण्यासाठी आम्हाला भाग पाडते. पॉल पुढे 5 अध्याय 11 वचनात लिहितो, म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो. देवाला तर आम्ही प्रगट झालोच आहो आणि तुमच्या सद्विवेक बुद्धीतही प्रगट झालो आहो अशी आशा मी धरतो. देवाच्या भयाविषयी पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ ठिकाणी उल्लेख आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की यहोवाचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. नीतिवचन 9 अध्याय आणि 10 वचन. आजकाल पुरोगामी मताचे लोक सांगतात की आपण देवाचे भय बाळगण्याचे कारण नाही. त्यांच्या मतानुसार देव एक मधुर व्यक्तिमत्वाचा वृद्ध माणूस आहे, ज्याला तुम्ही पाहिजे तसे वागवू शकतात. या मताचे लोक देवाचे वैश्विक पितृत्व आणि मानवाचे वैश्विक बंधुत्व गाजवतात. म्हणजे सर्व मानवजात बंधुत्वाने बांधलेली आहे व सर्वांचा पिता एकच आहे. पवित्र शास्त्र अशा प्रकारे शिकवण मुळीच देत नाही. तुम्हाला माहीत आहे का की पवित्र शास्त्र काय म्हणते ते? इब्री लोकास पत्र 10 अध्याय आणि 31 वचन सांगतं. इब्री लोकास पत्र 10 अध्याय 31 वचन. जिवंत परमेश्वराच्या हाती सापडणे हे भयंकर आहे.
श्रोत्यानो, देवाचे वचन जसे आहे तसे गाजविण्याची आज गरज आहे. आपला परमेश्वर पवित्र परमेश्वर आहे. तो नीतिमान परमेश्वर आहे. तुमच्यावर जो प्रीती करतो तो पवित्र परमेश्वर आहे. आणि ह्या पवित्र परमेश्वराची इच्छा आहे की तुमचे तारण व्हावे. परंतु प्रिय श्रोत्यानो, या पवित्र देवाकडे तुम्ही त्याने सांगितलेल्या मार्गानेच यायला पाहिजे. अन्यथा तुम्हाला न्यायाच्या दिवशी त्याच्यासमोर उभे राहावे लागेल. पॉल म्हणतो, यास्तव आम्ही प्रभूचा धाक जाणून माणसांची समजूत करतो. आजकाल अनेक धर्मपीठांवरून नरक, देवाचा न्याय, देवाचे शासन याविषयी उपदेश केला जात नाही. आमच्या लोकांमध्ये आजकाल या सर्व गोष्टींना कमी महत्त्व दिले जात आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तो हरवलेल्यांना शोधायला व त्यांना तारण पुरवण्यासाठी ह्या जगामध्ये आला. खरोखर जिवंत देवाच्या हाती सापडणे एक भयंकर गोष्ट आहे. देवाच्या न्यायाचे आम्ही भय बाळगले पाहिजे. आम्ही ही गोष्ट ओळखली पाहिजे की आम्ही त्याच्या समोर जबाबदार आहोत. जे आम्ही या जगात करतो त्या सर्व गोष्टींचा हिशोब आम्हाला त्याच्यासमोर द्यावा लागेल. श्रोत्यानो, पुष्कळदा आम्ही हलगर्जीपणाने काम करतो. देवाच्या सेवेमध्ये आम्ही सत्यनिष्ठ प्रामाणिक राहत नाही. पैशाचा गैरव्यवहार व कामाविषयीच्या तत्परतेचा अभाव आमच्यामध्ये आढळतो. लोकांना एक दिवस देवासमोर आपल्या वेळेचा व पैशाचा हिशोब द्यावा लागणार आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवासमोर न्यायासाठी उभे राहावे लागणार आहे. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. हे विभाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णी त्रिभुवनात वानीती. सदा नवीती वाटी ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. जगिया दुःखे घेरी विश्वास भावे हारी. पहिली ही शांती लोकी येशूची प्रीती वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. त्याची ही कृत्ये वर्णावी. तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा.
मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा. आहेस गीत मनाचा, तू साज माझ्या जीवाचा. आहेस गीत मनाचा. पॉल पुढे 12व्या वचनात म्हणतो, आम्ही तुमच्याजवळ आपली प्रशंसा पुन्हा करीत नाही, तर तुम्हाला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची संधी मिळावी म्हणून असे लिहितो. अशा हेतूने की जे अंतस्थ गोष्टींबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टींबद्दल अभिमान बाळगतात त्यांना तुम्हाला उत्तर देता यावे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर जर तुम्ही सुवार्ता गाजवत असाल तर तुम्ही ती प्रीतीने गाजवू शकता. तुम्हाला आरडाओरडा करून सुवार्ता गाजवायची गरज नाही. तथापि आम्ही ही गोष्ट ओळखायलाच पाहिजे आणि स्पष्टपणे सांगायला पाहिजे की मानवजात हरवलेली आहे, पापामध्ये हरवलेली आहे. लोक परमेश्वरापासून दूर गेले आहेत. आणि श्रोत्यानो, असे जर आपण म्हणतो तर त्याचा अर्थ असा नाही की आम्ही स्वतःला लोकप्रिय करून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा स्वतःची स्तुती करतो. आजकाल खूपदा मानसिक तडजोडीविषयी बोलल्या जाते. स्वतःच्या वर्तनाचे मानसशास्त्रीय समर्थन केले जाते. परंतु मला आपणाला सांगू द्या की जर तुमच्याजवळ ख्रिस्त नाही तर तुम्हाला मानसिक तडजोडीची गरज नाही. तुम्ही एक भयंकर पापी व्यक्ती आहात व तुमच्यासाठी नाश राखून ठेवलेला आहे व तुम्ही नरकाच्या मार्गावर आहात. तुम्हाला यावेळेस येशू ख्रिस्ताची गरज आहे. केवळ त्याच्या साह्याने तुम्ही नाशाच्या मार्गापासून फिरू शकता. केवळ त्याच्या बलिदानावरच्या विश्वासाने तुम्हाला मुक्ती प्राप्त होऊ शकते. ख्रिस्ताशिवाय दुसरा कोणताही मार्ग तुम्हाला पापमुक्ती व सार्वकालिक जीवन देणारा नाही. माझ्या या सांगण्याचा आपणापैकी अनेकांना कदाचित राग येईल व त्यांच्यासाठी मी एक अप्रिय व्यक्ती बनेल. परंतु हे सर्व मी सांगत नाही तर देवाचे वचन सांगते. आणि देवाचे वचन आहे ते युगानुयुग टिकणारे आहे, सत्य आहे, ते कधी न बदलणारे आहे. आम्ही तुमच्याजवळ स्वतःची स्तुती करीत नाही. आम्ही स्वतःचा अभिमान सुद्धा बाळगत नाही. आमच्याविषयी तुम्हाला गर्व वाटावा अशी माझी मुळीच इच्छा नाही. आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्ही देवाचे वचन जसे आहे तसे गाजवावे. देवाचा न्याय ही त्यामागची प्रेरणा आहे. म्हणजे आम्ही सुवार्ता गाजवतो कारण त्यामागे देवाचा न्याय ही प्रेरणा आहे. याच गोष्टीमुळे आज अनेक झोपाळू मंडळांना जाग येणार आहे. आज आमच्या समाजालाही सुवार्तेची गरज आहे. आमच्यातले अनेक जण सुवार्तेविना नाशाच्या मार्गावर आहेत. त्यांच्यापैकी अनेक जणांशी आमचा परिचय आहे. सर्वांना सुवार्ता सांगण्याची गरज आहे. श्रोत्यानो, पॉल पुढे 13व्या वचनात लिहितो, 5वा अध्याय 13वे वचन, आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तर ते देवासाठी आणि आम्ही शुद्धीवर असलो तर ते तुमच्यासाठी आहो. पॉल म्हणतो की लोक त्याला वेडे म्हणत असतील, परंतु त्याला त्याची कदर नाही. तो काही करतो, जे काही करतो ते देवासाठी करतो. सुवार्तेसाठी देवासाठी सर्व काही सहन करण्याची पौलाची तयारी आहे. समाज त्याला मान्य करेल किंवा नाही याची त्याला पर्वा नाही. त्याला नाशाच्या मार्गाला लागलेल्या हरवलेल्या लोकांची पर्वा आहे. त्यांच्यासाठी सुवार्ता गाजवण्यासाठी तो सतत प्रयत्नशील आहे. तुम्ही विश्वासणारे म्हणून या गोष्टीचे ओझे घेतले आहे काय? ख्रिस्तासाठी व त्याच्या सुवार्तेसाठी मला कोणी वेडे म्हणाले तरी हरकत नाही अशी पौलासारखी तुमची वृत्ती आहे काय? की तुम्ही विश्वासणारे असूनही सुवार्तेची लाज बाळगता? तुम्हाला लोक त्याविषयी काय बोलतील याची भीती वाटते? देवाला संतुष्ट करण्याऐवजी लोकांना संतुष्ट करणे तुम्हाला जास्त सोपे वाटते काय? लक्षात ठेवा श्रोत्यानो, प्रभू येशू मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय 38वे वचन आणि 12वा अध्याय 8 आणि 9 वचनांमध्ये म्हणाला. मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय 38वे वचन, लूक शुभवर्तमान 12वा अध्याय 8 आणि 9 वचन. ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल.
मी तुम्हा सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर पत्करितो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील. परंतु जो मला मनुष्यासमोर नाकारितो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. पौलाची ख्रिस्तासाठी सर्व निंदा सहन करायची तयारी होती. तो करिंथकरांना म्हणतो की जर काही लोक तो सावध आहे असे म्हणतात तर त्यांच्यासाठी तो सावध आहे. सुवार्ता गाजविण्याचे तिसरे कारण हे आहे की ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 14 आणि 15 वचने ह्यामध्ये तो लिहितो, कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी हा करिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. श्रोत्यानो, आवरून धरणे ह्या शब्दाचा बरेचदा चुकीचा अर्थ घेण्यात येतो. जो विचार किंवा जो अर्थ लोक समजतात तो हा आहे की ख्रिस्ताची प्रीती आमच्यावर बंधन घालते किंवा आम्हाला बांधून ठेवते. परंतु ह्या ठिकाणी पॉल तशा अर्थाने हा शब्द वापरीत नाही. तो म्हणतो ख्रिस्ताची प्रीती आम्हाला प्रेरणा देते किंवा ते कार्य करण्यास पुढे ढकलते. या प्रीतीमुळेच देवाचे वचन सांगण्याची अनिवार्य इच्छा आम्हाला होते. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते. पॉल पुढे लिहितो, कारण आम्ही असे ठरवतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले. केवळ याच कारणामुळे श्रोत्यानो, पॉल पृथ्वीच्या टोकापर्यंत सुवार्ता गाजविण्यास गेला. संपूर्ण मानवजातीसाठी मृत्यूदंड अटळ आहे. आदम एदेन बागेमध्ये होता. तो आमच्या सर्वांचा पूर्वज होता. तो संपूर्ण जुन्या निर्मितीचा अधिपती होता आणि आदामामध्ये सर्व निर्मितीची परीक्षा व्हायची होती. परमेश्वराने उत्पत्तीचे पुस्तक 2 अध्याय 16 आणि 17 वचनांमध्ये त्याला सांगितले, बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येथेच खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आदामाने हेतू पुरस्सर देवाज्ञेचे उल्लंघन केले आणि त्याला मृत्यूदंड प्राप्त झाला. जेव्हा त्याने ते कृत्य केले तेव्हा त्याच्यामुळे सर्व मानवजातीवर मृत्यूचे शासन आले, कारण तो सर्व मानवजातीचे प्रतिनिधित्व करीत होता. कोणीतरी असे म्हटले आहे श्रोत्यानो, की जो क्षण तुम्हाला जीवन देतो तोच क्षण तुम्हापासून ते जीवन काढून घ्यायला लागतो. म्हणजेच जन्माच्या वेळेसच मृत्यू अटळ होतो. एका सुप्रसिद्ध कवीने म्हटले की माझ्या प्रारंभामध्ये शेवट आहे. दावीद राजाने लिहिले, मी मृत्यू छायेच्या दरीतून गेलो तरी अरिष्ठास भिणार नाही. या ठिकाणी श्रोत्यानो, दावीद राजा मृत्यूविषयी बोलत नव्हता, तर त्याचे म्हणणे असे आहे की हे संपूर्ण जीवन मृत्यू छायेच्या दरीतला प्रवास आहे व हा दरीतला मार्ग अधिकाधिक चिंचोळा व अंधकारमय होतो. शेवटी आम्हाला मृत्यूच्या दरवाजातून पार जावे लागते. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी एक आपणाला उदाहरण देते. तुम्ही महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पाहिले आहे काय? त्या ठिकाणी निसर्ग सौंदर्याची खाणच आहे. हिरवीगार वनराई, विविध पक्षी, झरे, तलाव, थंडगार हवा आणि हवेतील फुलांचा सुगंध या गोष्टींसाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. परंतु सह्याद्रीच्या या उंच उंच डोंगर माथ्यावरून खाली पाहिले की भयावह दऱ्या दिसतात. कल्पना करा श्रोत्यानो, की आदामाला जेव्हा निर्माण करण्यात आले तेव्हा अशाच एका स्वर्गीय ठिकाणी त्याला ठेवण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्यासाठी जे उत्तम ते त्याला देण्यात आले. फक्त एक गोष्ट न करण्याची त्याला सक्त ताकीद देण्यात आली. तेव्हा आदाम एक पाप विरहित माणूस होता व त्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य होते. देवाने त्याला एक गोष्ट न करण्यास सांगितले आणि आदामाने नेमकी तीच गोष्ट केली. त्यालाच आपण आदामाचे पतन असे म्हणतो. आदाम त्या उंच सुंदर डोंगर माथ्यावरून खाली घसरून त्या भयावह दरीमध्ये पडला. तेथेच आज तुम्ही आणि मी आहोत. जेव्हा तो त्या दरीत घसरून पडला तेव्हा त्याने लोकांचा वंश अस्तित्वात आणायला सुरुवात केली. लोक त्या डोंगर माथ्यावर जन्मले नाहीत जेथे आदाम राहत होता, जेथे तो निष्पाप होता, परंतु ते त्या दरीमध्ये जन्मले जेथे त्याचे पतन झाले होते. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून खाली पृथ्वीवर या जगात आला. तो पूर्णपणे पापविरहित होता. तो पवित्र, निर्दोष, निरुपद्रवी
व पाप्यापासून वेगळा होता. तो त्या डोंगर माथ्यावर गेला नाही. त्या ठिकाणी आता कोणी माणूस नाही. त्या ठिकाणी त्या पवित्रतेच्या शिखरावर कोणी माणूस नाही. सर्व लोक आता दरीमध्ये आहेत. ते पाप आणि अपराध यांच्यामध्ये मरण पावलेले आहेत. म्हणून मग त्याने काय केले? तो त्या दरीमध्ये आला. मृत्यूच्या ठिकाणी, मृत्यूछायेच्या दरीत, जेथे सर्व लोक आहेत, तेथे प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्या ठिकाणी त्याने सर्वांसाठी मरण पत्करले. कारण संपूर्ण मानवजाती पापामुळे मृत झालेली होते. लोक मरण पावले होते, म्हणून तोही मरण पावला. आता तो विश्वासणाऱ्याला स्वतःसोबत पुनरुत्थित जीवनात वर आणतो, पुन्हा उठवितो. तो मरण पावला, त्याला पुरल्या गेले व तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना तो पापातून, मृत्यूतून उठवतो व त्यांना तो स्वर्गीय ठिकाणी नेतो. जे आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ते स्वर्गीय ठिकाणी बसविलेले आहोत. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले. पौलाने लिहिले, जर एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले. श्रोत्यांनो, ख्रिस्ताने आमची जागा घेतली आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते त्याच्याबरोबर उठवल्या गेले आहेत. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारणाचे आश्वासन देण्यात आले आहे. काय आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे? जर ठेवला आहे तर तारणाचे आश्वासन आपणाला प्राप्त झालेले आहे. जर नाही तर आज संधी आहे. ह्या संधीचा फायदा घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्हाला हे समजले आहे की आम्ही मनुष्याला नव्हे तर आमच्या निर्माणकर्त्या परमेश्वराला संतुष्ट करावे. ख्रिस्त आजही आमच्यावर प्रीती करीत आहे. ख्रिस्ताची प्रीती ही बंधन घालणारी नाही तर प्रेरणा देणारी आहे. त्याची प्रीती ही आमच्यामध्ये परिवर्तनकारी आहे. परंतु यासाठी आमची कृती काय आहे? आमचे जीवन स्वार्थीपणाकडे झुकलेले आहे काय? याचा विचार करण्याची ही वेळ आहे. आपल्या कृतीने देवाला संतुष्ट करा. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभूजी, आम्ही शिकलेलो आहोत की आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे तुला संतुष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करावा. होय बापा, आम्ही हे जाणलेलं आहे की आमच्या प्रत्येक गोष्टींकडे तुझं लक्ष आहे आणि म्हणूनच आमच्या जीवनामधले आमचं जगणं, आमचं बोलणं, आमचं चालणं, आमचं वागणं हे कसं आहे, हे आम्ही व्यवस्थित कसं ठेवावं याकडं बापा आमचं लक्ष असावं. म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपीत आहोत. होय प्रभूजी, आमच्यामध्ये जर काही उणेपणा असेल तर तो तू काढून टाक. आम्हाला तू सबल कर आणि प्रभूजी, परिपूर्णतेकडे आमची वाटचाल व्हावी यासाठी तुझी कृपा तू आम्हाला दे. आम्हाला ठाऊक आहे तू कृपाळू देव आहेस आणि म्हणूनच तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.